आज भैरवाची यात्रा होते, काय सांगाल याबद्दल? सातारा शहराचे आराध्य दैवत श्री पेड्याचा भैरवनाथ ही यात्रा आज संपन्न होत आहे। सातारा शहराबरोबर गडकराळीचं ग्रामदैवत श्री पेड्याचा भैरवनाथ यात्रेचा उरूस अगदी जोरात जल्लोषात यात्रा चालू आहे। यात्रेच्या अनुषंगाने विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। तरी सर्व भाविकांनी ह्या यात्रेसाठी सर्वांनी यावं आणि सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा। जुना इतिहास थोडासा कळला तर बरं होईल। गडकराळीचे आराध्य दैवत पेड्याचा भैरवनाथ, तर पेड्याचा भैरवनाथ हे पेड्याचा भैरवनाथ नाव कसे पडले तर याची आख्यायिका अशी आहे की पेड्याचा भैरवनाथ मंदिराच्या बाजूला जी पाण्याची तळे आहे तिथं गोसावी समाजातील काही कुटुंब तिथे राहत असत। त्यांनी त्यांच्याकडे असणाऱ्या गायीपासून मिळणारं दूध, दुधापासून मिळणारा मावा, तसेच त्याच्यापासून जे काही मिळत होतं तर त्याचं एक पेड्याच्या स्वरूपात ते एक असे गोळे करून त्या भैरवनाथाला ते नैवेद्य दाखवून मग नंतर ते विक्रीसाठी बाहेर काढत असत। हे विक्री करताना शाहू कला मंदिरच्या जवळपास एक धर्मशाळा जुनी होती, तर तिथे विठोबाचा नळ आहे, तर तिथं ते आणून तिथे विकत, तर तिथून काही लोकांनी ते घेऊन त्याचा प्रसार बाहेर केला आणि तो पेढा प्रसिद्ध केला। श्री पेड्याचा भैरवनाथ मंदिर जे आता आहे त्याच्या बाजूला वाघदोंडी म्हणून जे आहे तर तिथे मूळ स्थान आहे। तर तिथून नवीन मंदिर गडकराळी ग्रामस्थांनी 1957 साली काम चालू करून 1958 साली ते काम पूर्णत्वास नेलं। तिथून ते मूळ फक्त जे आता गाभारा जो आहे नंतरचा वाढवलेला ते 1978 साली बांधकाम चालू करून 1979 साली बांधकाम पूर्ण करून सुमित्राराजे भोसले यांच्या हस्ते ते उद्घाटन करून ते पूर्ण झालं। 2019 साली परत शिखराचं पूर्ण काम मूळ शिखर काढून परत एक नवीन शिखर तयार करण्यात आलं। संपूर्ण सातारा शहराचे व गडकराळीचे ग्रामदैवत असलेल्या पेड्याच्या भैरवनाथाची यात्रा यावर्षी सालाबादप्रमाणे जल्लोषात साजरी होत आहे। या यात्रेनिमित्त यात्रा कमिटीद्वारे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले असून त्याची रूपरेषा दिनांक 16 ते 18 एप्रिल रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले असून तसेच दिनांक 20 एप्रिल रोजी जल्लोष अप्सरांचा हा ऑर्केस्ट्रा आयोजित केलेला आहे। तसेच दिनांक 21/4/2025 रोजी हिंदू धर्मभूषण समाज प्रबोधनकारक श्री संग्राम बापू भंडारे यांचे सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन केलेले आहे। तरी सर्व भाविकांना विनंती आहे की सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा। तसेच यात्रेनिमित्त आज दिनांक 16 एप्रिल 2025 रोजी छबिनाचे आयोजन केलेले असून छबिनाचं वैशिष्ट्य असं आहे की हा छबिना पूर्ण रात्रभर चालू असतो आणि या छबिना सातारा शहरातून या छबिनाची मिरवणूक काढलेली जाऊन पुन्हा पेड्याच्या भैरवनाथ मंदिरामध्ये यात्रा त्याची समाप्ती होती। सकाळी 10 वाजता समाप्ती होती। चला तर मग पाहूया श्री क्षेत्र पेड्याचा भैरव यात्रा काही क्षणचित्र।